हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, खूप दिवसापासून मला इव्हल आय कार हँगिंग बनवून दाखवा अशी भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या, पण काही कारणास्तव माझं व्हिडिओ बनवणं झालं नाही। तर आज मी बनवणार आहे। तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्हाला आणखीन काही नवीन व्हिडिओ बनवायचे असतील तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर चला तर मैत्रिणींनो, मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इव्हल आय बनवण्यासाठी इथे मी 4 कलरची लोकर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे इव्हल आयचं एखादं ब्रासलेट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाहून तुम्ही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता, कारण ही जी चमकी लोकर असते ह्या चमक्या लोकरमध्ये व्यवस्थित कलर भेटत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही मिळते जुळते कलर घेऊ शकता। तर मी त्याच्याकडे बघूनच हे 4 कलर घेतलेले आहेत। आणि आपल्याला एक कात्री लागणार आहे। इथे मी 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि थोडेसे मोती घेतलेले आहेत। आणि थोडंसं इथे आपल्याला कॉटन लागणार आहे। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी एक पार्ट बनवून ठेवलेला आहे। तर असंच आपल्याला दुसरा पार्ट बनवून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, अगदी बिगिनर जरी असाल तरी तुम्ही इझिली हे विणू शकाल। तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लॅक कलर हवा आहे। तर एक आपल्याला मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या। 2 साखळ्या म्हणजे आपला पहिला हाफ डबल क्रोशे असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आणखीन 11 हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत, म्हणजे टोटल 12। तर आता हा ब्लॅक कलर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी सांगत आहे, माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवा। ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। तर इथे मी कंप्लीट करून घेते। 12 हाफ डबल क्रोशे विणल्यानंतर काय करायचं आहे, ही जी दुसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे। तर या पद्धतीने जॉईंट करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपण दुसरा धागा अटॅच करणार आहोत। या पद्धतीने आता मी हा धागा घेतलेला आहे। तर कुठेही एका जागेवर आपल्याला हा अटॅच करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत। तर प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 डबल क्रोशे विणायचे आहेत, म्हणजे आपले 12चे 24 डबल क्रोशे तयार होतील। तर ब्लॅक मध्ये व्यवस्थित दिसत नाही, परंतु आपल्याला मोजून 24 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। तर मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी 24 खांब घालून घेतले आणि नंतर एक्स्ट्राचा धागा कट करून काढलेला आहे। धागे आपल्याला हायर करायचे नाहीत, कारण आतल्या साईडने धागे कव्हर होतात। आता आपल्याला काय करायचं, व्हाईट कलरचा धागा जॉईंट करून घ्यायचा आणि धागा जॉईंट करताना सेम आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। तर आता इथेच आणखीन एक खांब घालायचा। आता हे दुसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं, पहिल्या याच्या 2 घातले, दुसऱ्या याच्या 1 खांब घालायचा, परत तिसऱ्या याच्यावर 2 खांब घालायचे, तर असंच मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे मी शेवटी 1 खांब घातलेला आहे। आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि हा परत एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता इथे मी दुसरा कलर जॉईंट करत आहे। तर आता काय करायचं आहे, सेम 3 साखळ्यांनी आपल्याला
जॉईंट करून घ्यायचा आहे। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि तिथेच एक खांब घालायचा या पद्धतीने। आणि परत आता आपल्याला त्याच्या पुढच्या 2 खांबावर एक एक खांब घालायचा आहे, 1 आणि 1। आणि परत आता तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे, म्हणजे एका खांबावर 2 खांब, पुढच्या 2 खांबावर एक एक खांब, असं आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेले। आता हे 2 खांब घातलेले आहेत। आता शेवटचे आपल्याला 2 खांबावर 2 खांब घालायचे आहेत, म्हणजे जो पहिला खांब होता तो एका खांबातच आपण 2 खांब घातले होते या पद्धतीने। आणि आता 1 2 3 ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं। तर हे आपलं दुसरं सुद्धा तयार झालेलं आहे। आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे हे दोन्ही। तर आता ही सोयीची बाजू वरच्या बाजून ठेवायची आणि उलटी बाजू खालच्या बाजून ठेवायची। आता याची काय करायची, सोयीची बाजू खालच्या बाजूने करायची आणि उलटी बाजू वरच्या बाजून ठेवायची, या पद्धतीने एकावर एक ठेवायचं। आणि एकावर एक ठेवल्यानंतर काय करायचं, हे समोरासमोरील खांब घ्यायचे आणि समोरासमोरील खांब घेऊन सिंपल आपल्याला एक एक मुका खांब घालायचा आहे। कुठेही आपल्याला खांब स्किप करायचा नाही। तर हा जो शेवटचा राऊंड आहे याच्यामध्ये आपले 48 खांब तयार झालेले आहेत। तर वरती आपल्याला मुख्य खांब सुद्धा 48च कंप्लीट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यानंतर शेवटची जी डिझाइन आहे ती डिझाइन व्यवस्थित येते। म्हणून कुठेही आपल्याला खांब स्किप करायचा नाही। तर या पद्धतीने पूर्ण इथपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून बाकीचं कंप्लीट करणार आहोत। तर मी कंप्लीट करून घेते। तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टफिंग भरून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्ही साइडनी। नंतर हे धागे आपण आतमध्ये हायर करून घेणार आहोत। आणि आता हे भरून घेतल्यानंतर पूर्ण राहिलेलं कंप्लीट करून घ्यायचं आहे खांबांनी। तर इथे मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी कंप्लीट करून घेतलेला आहे। आता हा जो पहिला खांब आहे इथे आपल्याला काय करायचं आहे, परत स्लिप टिच घालून कंप्लीट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता काय करायचं आहे, आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या। 2 साखळ्या म्हणजे आपला पहिला हाफ डबल क्रोशे असणार आहे आणि त्याच्या पुढच्या खांबावर काय करायचं आहे, आपल्याला हा जो पुढचा खांब आहे इथे 2 डबल क्रोशे विणायचे आहेत, 1 आणि 2। परत 2 चेन घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर या पद्धतीने आपल्याला डिझाइन बनवून घ्यायची आहे। आता परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप टिचने जायचं आहे आणि स्लिप टिचने गेल्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्या, परत त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब घालायचे, 1 आणि 2। परत 2 साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप टिच करायची, म्हणजे आपली ही डिझाइन पूर्ण 3 खांबावर तयार होते। तर असंच मी बाकीचे पूर्ण करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता शेवटी आल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिंपल साखळ्या विणायच्या आहेत आणि साखळ्या अंदाजेच इथं विणायच्या आहेत। जेवढा आपल्याला लहान मोठा हवा आहे तेवढ्या आपल्याला साखळ्या विणून घ्यायच्या आहेत।
तर या पद्धतीने इथे मी साकळ्या विणून घेतलेल्या आहेत आणि साकळ्या विणल्यानंतर जिथे आपण साकळ्या विणल्या होत्या तिथेच आपल्याला परत स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे। सेम हा धागा आता याच्यामध्येच आपल्याला हायर करून घ्यायचा आहे, तर मी नंतर हायर करून घेणार आहे। तर आता आपण लटकन बनवायला घेऊयात। खालच्या साईडने जे आपल्याला लटकन लावायचं आहे ते लटकन बनवायला घेऊयात। तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मी एक धागा कट करून घेते। तर या पद्धतीने हातावरच मी गोल गोल करून घेणार आहे आणि जवळजवळ इथे मी 15 वेढे घातलेले आहेत। आणि 15 वेढे घातल्यानंतर या पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे। गुंडाळून घेतल्यानंतर धागा थोडा एक्स्ट्रा ठेवून अशी मी गाठ टाकून दिलेली आहे, एक सरकती गाठ टाकलेली आहे। आणि सरकती गाठ टाकल्यानंतर हा मी धागा एक्स्ट्रा कापल्यामुळे हाच धागा मी वरती ओढून घेणार आहे। हा जर एक्स्ट्रा कापला नसेल तर अगोदर जो कापलेला आहे तो धागा इथे बांधून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये आपण बीट्स ओवणार आहोत। या पद्धतीने आता आपल्याला खालून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। तर या अगोदर मी भरपूर सारे लटकनचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चेक करा, त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे। तर खालून व्यवस्थित शेप देऊन घेते आणि याच्यामध्ये बीट्स ओवून। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि खालून लटकन सुद्धा लावलेलं आहे। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा आहे त्याची कमेंट नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करा। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।